दुर्गास किचनमध्ये आज एकदम झटपटीत बनणारे आणि पालकचे आणि पालक म्हटलं तर कुरकुरीत भजे होत नाहीत, पण हे कुरकुरीत भजे आपण आज इथे करणार आहेत। याचा आवाज पहा तुम्ही, एकदम कुरकुरीत झाले आहेत। याच्यासोबतच मी ओल्या नारळाची चटणी आणि सॉस सर्व करणार आहे। पण या ठिकाणी आपण फक्त या भज्याची रेसिपी बघू। चला तर चालू करूयात। एका पातेल्यामध्ये मी बारीक मोठ्या आकाराचा एक कांदा कट करून घेतलेला आहे। त्यासोबतच एक कपभर मी बारीक चिरलेला पालक घेतला आहे, त्याला स्वच्छ धुतलेला आहे, तेही या पातेल्यामध्ये टाकूत आपण। एकदम लहान लहान चॉपिंग करायची। चतकोर कप आपण या ठिकाणी कोथिंबीर घेणार आहेत, ही कोथिंबीर या पातेल्यामध्ये टाकूत आपण। त्यासोबतच 1-1.5 चमचा आपण याच्यामध्ये मीठ, 1 चमचाभर लाल तिखट, चतकोर चमचा हळद, 2 चमचे जिरे आणि ओवा 1-1.5 चमचा घेणार आहेत। हळदीचं प्रमाण आपण एकदम कमी ठेवलं आहे, कारण जेव्हा हळद तेलामध्ये जाते तेव्हा ती लाल होते। चतकोर चमचा आपण या ठिकाणी सोडा घेतला, 2 आपण या ठिकाणी कढीपत्ते घेतले आणि अगोदर 3 चमचे 4 चमचे आपण या ठिकाणी बेसन पीठ घालणार आहेत। त्याला छानसं या पालकच्या पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहेत। पालकला जे पाणी लागलेलं असतं त्याच्यात हे मिक्स झाल्यानंतर 1 चतकोर कप आपण या ठिकाणी पाणी टाकून हे जे सर्व साहित्य आहे ते एकजीव करून घेणार आहेत। आणि त्याच्यानंतर आपण आणखीन 3 मोठे चमचे या ठिकाणी बेसन पीठ टाकून चतकोर कप आपण आणखीन पाणी टाकणार आहेत आणि अर्धा डाव आपल्याला गरम तेल याच्यामध्ये टाकायचं आहे। या ठिकाणी मी 2 बॅचेसमध्ये बेसन पीठ टाकलं आहे, कारण आपल्याला पाणी पाहून टाकायचं होतं, म्हणजे पाण्याचा अंदाज घेऊन आपल्याला या ठिकाणी पाणी वापरायचं होतं। त्याच्यामुळे एक सगळं मिळून 1 कप मोठा भरून या ठिकाणी आपण बेसन पीठ वापरलं आहे। तरी कढईमध्ये अगदी छानसं तेल गरम होतं, त्याच्यात आपण चमच्याच्या साहाय्याने हे भजे टाकले आहेत। भज्याचा आकार तुमच्या मनाप्रमाणे ठेवा, लहान मोठे साईजमध्ये। 5 मिनिटामध्ये हे असे छानसे कुरकुरीत भजे होतात, एकदम टणक होतात। पालक भजे आहेत असंही वाटत नाहीत, स्मूथपणा तर याच्यात बिलकुल राहत नाही, अगदी खरपूस हे भजे होतात। हे पहा, आणि याच्यामध्ये जाळी छान सुटलेली आहे। पालक आहे म्हणून हे मध्ये घट्ट नाहीत होत किंवा एकदम मध्ये असा गोळा नाही दिसत, अगदी मऊसर। हे पाहिलं, अगदी मऊसर हे आपले पालक भजे होतात। पूर्ण भजा मी तुम्हाला खोलून दाखवते, अगदी सुंदर भजे होतात या ठिकाणी। हे पहा, 1 प्लेट भरून या ठिकाणी आपण भजे काढून घेतले, अगदी खुसखुशीत हे भजे आहेत आणि याचा कुरकुरीतपणा तर पाहिलाच तुम्ही, याचा आवाजही ऐकू शकता तुम्ही। ही रेसिपी नक्की बनवा। आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मस्त थंडीच्या दिवसात, पावसाळ्यात हे मस्त असा एक बेत बनवा। पालक भजे एकदम अप्रतिम आणि सुंदर लागतात। थँक्यू।